विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास धडा 6वा जनपदे आणि महाजनपदे यांचा स्वाध्याय लिहिणार आहोत. चला तर मग स्वाध्याय सोडवायला सुरुवात करू. प्रश्न पहिला अ. योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण करा. गाव वसाहतींच्या कारभारासाठी गाव वसाहतीचे समूह तयार झाले, त्या समूहाला काय म्हणतात? पर्याय उत्तर आहे पर्याय जनपद हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा. मगध साम्राज्याचा पाया कोणी रचला? पर्याय क बिंबिसार. बिंबिसार यांनी मगध साम्राज्याचा पाया रचला. पुढे तिसरा प्रश्न. चंद्रगुप्त मौर्य याने कोणत्या राजवटीचा शेवट केला? ब पर्याय नंद. पुढील ब प्रश्न जोड्या जुळवा. अ गटातले प्रश्न मतदान प्रक्रिया राबवणारी व्यक्ती, दुसरा प्रश्न वृज्जी आणि तिसरा अजातशत्रू. ब गटातली उत्तरे पहा. मतदान प्रक्रिया राबवणारी व्यक्ती शलाका ग्राहक, वृज्जीची जोडी आहे महाजनपद, अजातशत्रूची जोडी आहे बौद्ध धर्माचा स्वीकार. पुढील प्रश्न दुसरा. एका शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. नंद घराण्याचा शेवटचा राजा राजा धनानंद. प्रश्न दुसरा. मोठ्या दगडांचा भडीमार करणारे यंत्र महाशिलाकंटक. आणि तिसरा. पाटलीपुत्र येथे राजधानी प्रस्थापित करणारा राजा अजातशत्रू. प्रश्न तिसरा अ. थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न. गाव वसाहती कशा निर्माण झाल्या? त्याचं उत्तर आहे प्राचीन भारतात अनेक छोट्या छोट्या गाव वसाहती होत्या. तेथे लोक शेती करत, व्यापार करत आणि एकत्रितपणे राहत असत. हळूहळू गाव वसाहतींच्या कारभारासाठी गाव वसाहतींचे समूह तयार झाले. अशा समूहाला जनपद हे नाव मिळाले. जसा काळ पुढे सरकला तसतशी काही जनपदे प्रबळ होत गेली आणि त्याचे रूपांतर पुढे महाजनपदामध्ये झाले. दुसरा प्रश्न. जनपदांची निर्मिती कशामुळे झाली? त्याचं उत्तर पाहूया. उत्तर वैदिक कालखंडात लोक हळूहळू स्थिर झाली. काही ठिकाणी त्यांच्या स्थायी गाव वसाहती निर्माण झाल्या. या गाव वसाहती पुढे जनपदे म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. जनपद म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा समूह. तेथील लोक एकत्र राहून शेती, पशुपालन आणि छोट्या प्रमाणावर व्यापार करत अशा प्रकारे जनपदांची निर्मिती झाली. तिसरा प्रश्न. महाजनपदांच्या विकासामागील कारणे सांगा. त्याचं उत्तर पाहूया. महाजनपदांमध्ये राजा किंवा सल्लागार मंडळ नेतृत्व करत असे. येथील प्रशासन व्यवस्था सुव्यवस्थित होती. दुसरा मुद्दा. महाजनपदांमध्ये शेती, व्यापार, बाजारपेठा आणि कला यांचा विकास झाला. तिसरा मुद्दा. काही जनपदांनी त्यांच्या शेजारील जनपदांचा पराभव करून त्यांचा प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला. अशा प्रकारे महाजनपदांचा विकास झाला. पुढील ब प्रश्न तुमच्या शब्दांत लिहा. पहिला प्रश्न. मगध साम्राज्य अधिक सामर्थ्यशाली करण्यासाठी अजातशत्रूंनी कोणत्या सुधारणा केल्या? याचं उत्तर आपण मुद्द्यांमध्ये पाहूया. अजातशत्रूने नवीन शस्त्र तयार करून घेतली. रथमुसल नावाचा लोखंडी टोकदार पाती असलेला विशेष रथ तयार केला, जो शत्रूंच्या पायदळात घुसवून मोठे नुकसान करीत असे. पुढचा मुद्दा. महाशिलाकंटक नावाचे मोठ्या दगडावर भडीमार करणारे यंत्र तयार केले. त्यामुळे शत्रूंच्या किल्ल्यांच्या भिंती सहज कोसळत असत. पुढचा मुद्दा. पाटलीपुत्र येथे नवीन राजधानी स्थापन केली. अशा प्रकारे नव्या शस्त्रास्त्रांनी युद्धात निर्णायक विजय मिळवून मगध साम्राज्य सामर्थ्यशाली बनले. दुसरा प्रश्न. गणपरिषदेतील मतदान पद्धती व आत्ताची मतदान पद्धती यातील काही साम्य व फरक सांगा. आधी आपण साम्य पाहूया. प्राचीन गणपरिषदेत आणि आजच्या आधुनिक लोकशाहीतील
महत्त्वाच्या विषयांवरील मतभेद सोडवण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी मतदान केले जाते. दोन्ही पद्धतीमध्ये बहुमताचा आदर केला जातो आणि ज्या बाजूला जास्त मते असतील तो निर्णय मान्य केला जातो. आता दोन्हींमधील फरक पाहूया. गणपरिषदेत मतदानासाठी शलाका म्हणजेच रंगीत लाकडी काठ्या वापरल्या जात असत, तर आज EVM मशीन किंवा मतपत्रिकांचा वापर केला जातो. या साधनांद्वारे मतदान पद्धती केली जायची. त्याचबरोबर अधिकारही ठरवले गेले आहेत. पहा, आज 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे, तर प्राचीन काळात हा अधिकार केवळ गणपरिषदेच्या ठराविक सदस्यांपुरताच मर्यादित होता. पुढील चौथा प्रश्न पाहूया. पाठातील नकाशाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न, भारताच्या वर्तमान आंतरराष्ट्रीय सीमेरेषेबाहेर असणाऱ्या महाजनपदांची नावे लिहा. गांधार व कंबोज. दुसरा प्रश्न, अशमक हे महाजनपद सध्याच्या कोणत्या राज्यात येते? उत्तर आहे महाराष्ट्र. तिसरं, महाजनपदे कोणत्या नदीच्या खोऱ्यात अधिक प्रमाणात असतात? त्याचं उत्तर आहे गंगा आणि यमुना. इथे आपला स्वाध्याय पूर्ण झाला आहे. या धड्याचा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहून पूर्ण करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.